डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी विद्वत्तेचा अपूर्ण अर्थ. भारतीय बौद्धिक इतिहासात DR आंबेडकर यांचे स्थान अद्वितीय आहे, परंतु त्यांचे मूल्यमापन मात्र अद्याप अपूर्ण आणि संकुचित स्वरूपातच केले जाते. संविधान निर्माता आणि दलितांचे कैवारी ही ओळख जितकी सत्य आहे, तितकीच ती त्यांच्या व्यापक कार्याच्या तुलनेत अपुरीही आहे. कारण आंबेडकरांचे योगदान हे एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते बहुविषयक ज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात विस्तारलेले आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा विचार केला तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथातून त्यांनी चलनविषयक अस्थिरतेवर मूलगामी विश्लेषण केले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांच्या विचारांचा प्रभाव होता, हे इतिहासातील महत्त्वाचे उदाहरण आहे. तसेच त्यांनी औद्योगिकीकरण आणि कामगार धोरणांवर दिलेले विचारही दूरदर्शी होते. कामगार मंत्री म्हणून त्यांनी 8 तासांचा कामाचा दिवस, मातृत्व रजा आणि कामगार कल्याणाच्या अनेक धोरणांची अंमलबजावणी केली. ही उदाहरणे त्यांच्या सामाजिक न्यायाच्या व्यापक दृष्टीची साक्ष देतात. जलव्यवस्थापनाच्या संदर्भातही बाबासाहेबांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकूड डॅम आणि नदीजोड यांसारख्या संकल्पनांना प्रोत्साहन दिले. आज इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स हा ज्या पातळीवर चर्चेचा विषय आहे, त्याची संकल्पना त्यांनी दशकांपूर्वी मांडली होती. ही त्यांची वैज्ञानिक आणि राष्ट्रनियोजनात्मक दृष्टी दर्शवणारी ठोस उदाहरणे आहेत. स्त्री अधिकारांच्या क्षेत्रात बाबासाहेबांचे कार्य क्रांतिकारी स्वरूपाचे होते. हिंदू कोड बिलच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना वारसा हक्क, संपत्ती हक्क आणि वैवाहिक स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील तीव्र विरोध असूनही त्यांनी या सुधारणांसाठी लढा दिला. यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. हे उदाहरण त्यांच्या तत्त्वनिष्ठेचे आणि स्त्रीस्मतेबद्दलच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. शिक्षण क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज हा मूलमंत्र दिला. ते केवळ विद्वान नव्हते, तर एक उत्कृष्ट शिक्षक होते, ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि विचार करण्याची सवय लावली. राजकारणात त्यांनी नेहमीच नैतिकता आणि मूल्याधिष्ठित निर्णय घेतले. सत्ता मिळवण्यापेक्षा योग्य गोष्ट करण्यावर त्यांचा भर होता. या सर्व उदाहरणांवरून स्पष्ट होते की बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व हे एका विशिष्ट सामाजिक ओळखीपलीकडे जाऊन एक वैश्विक विचारप्रणालीचे प्रतिनिधित्व करते. परंतु भारतीय समाजाने त्यांना एका मर्यादित चौकटीत बंदिस्त करून त्यांच्या विचारांच्या व्यापकतेला दुय्यम ठरवले आहे. ही केवळ विस्मृती नाही, तर बौद्धिक दुर्लक्ष आहे. आज गरज आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्याने वाचण्याची, समजून घेण्याची आणि त्यांच्या बहुआयामी योगदानाला न्याय देण्याची. कारण समस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वात नाही, तर आपल्या आकलनाच्या मर्यादेत आहे. आणि जोपर्यंत ही मर्यादा ओलांडली जात नाही, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अर्थ समाजाला कधीच कळणार नाही.